नमस्कार, मी रुजुता. आपले प्रश्न आपले विज्ञान या केस स्टडी कोर्सच्या दुसऱ्या सत्रामध्ये तुमचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत की एपीएव्ही केस स्टडी म्हणजे काय आणि त्यासाठीचा विषय कसा निवडायचा. आजच्या सत्राची रूपरेषा पुढील प्रमाणे असेल की एपीएव्ही केस स्टडी कोर्सची थोडक्यात ओळख, केस स्टडी म्हणजे काय आणि आपल्या अभ्यासक्रमातल्या नेहमीच्या अभ्यासांपेक्षा ही कशी वेगळी आहे, ही स्टडी करतानाच्या महत्त्वाच्या स्टेप्स कोणत्या, केस स्टडीसाठीचा विषय कसा निवडायचा आणि जो आपण विषय बनवू त्याचं एक स्केच म्हणजे छोटं चित्र कसं काढायचं. तत्पूर्वी मागच्या सेशनमध्ये म्हणजेच पहिल्या सेशनमध्ये आपण काय पाहिलं त्याची थोडीशी उजळणी करूयात. आपण पाहिलं की समाजाच्या डेव्हलपमेंट नीड्स म्हणजेच विकासाच्या गरजा काय आहेत, उच्च शिक्षणातून कोणत्या प्रकारची कौशल्य आपल्याला प्राप्त होणं गरजेचं आहे आणि सध्याच्या युवा पिढीची रोजगार क्षमता काय आहे ती वाढवण्यासाठी काय करता येईल. आपण हे देखील पाहिलं की विज्ञान म्हणजे काही फक्त प्रयोगशाळेपुरता मर्यादित असलेली गोष्ट नाही, ते आपल्याला आपल्या आजूबाजूच्या परिसरातून सभोवतालच्या प्रश्नातून देखील शिकता येतं आणि ते कसं शिकायचं, तो पद्धतशीर अभ्यास कसा करायचा ह्यासाठी केस स्टडी हे एक महत्त्वाचं टूल आहे आणि हे करून पाहायला आपण केस स्टडीचा हा कोर्स घेत आहोत. मग ह्या कोर्समधनं आपल्याला काय शिकायला मिळेल, तर आपल्याला काही कौशल्य शिकायला मिळतील, जसं की फील्डवर्क करता येणं, त्याचे डिझाईन करता येणं, प्रत्यक्षात लोकांना भेटता येणं, माहिती गोळा करून त्याचं विश्लेषण करता येणं म्हणजेच अनालिसिस करता येणं आणि सगळ्यात शेवटी आपण केलेल्या अभ्यासाचा एक मुद्देसूद असा रिपोर्ट लिहिता येणं आपल्याला शिकता येईल. तसंच ज्या स्किल्स आपण आधी शिकलोय त्यांना प्रत्यक्षात वापरून पाहता येईल, जसं की निरीक्षण करणं, नोंदी करता येणं, लोकांशी संवाद साधता येणं इत्यादी. मग या कोर्समध्ये मुलांनी नक्की काय करणं अपेक्षित आहे. सगळ्यात पहिलं तर ही ग्रुपची ॲक्टिव्हिटी आहे, ग्रुपनं मिळून अभ्यास करायचा आहे. त्यामुळे फक्त एकाच व्यक्तीनं काम केलंय आणि बाकीचे कोणी फार काही केलं नाही असं करू नका. एकमेकांकडून शिका, त्यातून तुमची केस स्टडी अजून चांगली होत जाईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फील्डवर्क करता येणं, प्रत्यक्षात लोकांशी मिसळणं, त्यांच्याकडून गोष्टी शिकून घेणं, त्यांच्याशी संवाद साधणं हे या कोर्समध्ये अपेक्षित आहे. आणि आधी म्हटलं तसं सगळ्यात शेवटी या कोर्सचा अभ्यासाचा आपल्याला एक छोटा रिपोर्ट बनवायचा आहे. तुम्ही म्हणाल की ह्या कोर्सची मग परीक्षा कशी असेल, आम्हाला पेपर लिहावा लागेल का, तर असं काही नाही. तुम्ही जो अभ्यास कराल तो रिपोर्टमध्ये मांडायचा आणि त्याप्रमाणे तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि शिक्षकांना एक छोटंसं प्रेझेंटेशन द्यायचं की आम्ही काय अभ्यास केला, आम्हाला यातनं काय शिकायला मिळालं, यात काय दिसून आलं इत्यादी. एवढं केलं की तुमची परीक्षा झाली. मग या कोर्समधनं फायदा काय होणार असा प्रश्न तुम्हाला पडूच शकतो. सगळ्यात महत्त्वाचं की आपल्या समाजात असणाऱ्या वेगवेगळ्या घटकांकडे आपल्याला सजग नागरिक म्हणून बघण्याची संधी मिळेल. पुढे जाऊन तुम्ही नागरिक म्हणून जेव्हा समाजात वावराल तेव्हा अधिक डोळसपणे तुम्ही ह्या घटनांकडे बघू शकाल. पुढे जाऊन तुम्ही जी काही नोकरी, कामधंदा किंवा व्यवसाय कराल त्यामध्ये सुद्धा या कोर्समधून मिळालेल्या अनुभवाचा तुम्हाला फायदा होईल. बऱ्याचदा काम करत असताना, व्यावसायिक स्वरूपाचे काम करत असताना आपण समोरच्या परिस्थितीचं कसं अनालिसिस करतो आणि त्यातून काय निर्णय घेतो हे महत्त्वाचं ठरतं. त्याचा अनुभव तुम्हाला या कोर्समधून मिळेल. आपण मागच्या सेशनमध्ये हे सुद्धा पाहिलं की आपल्याला रोजगाराच्या संधींसाठी आपलं अनुभव विश्व वाढवण्याची गरज आहे. ते अनुभव विश्व समृद्ध व्हायला सुद्धा या केस स्टडीची मदत होईल. तुमच्यापैकी जे कोणी उच्च शिक्षणासाठी जाणार असतील, तुमच्या मास्टर्स PhDच्या संशोधनासाठी सुद्धा तुम्हाला या कोर्सचा पूर्वतयारी म्हणून उपयोग होईल. मग हा कोर्स कसा करायचा, तर ह्यासाठीचे व्हिडिओ लेक्चर्स बघायचे आणि त्या प्रत्येक लेक्चरच्या शेवटी ज्या स्टेप्स असतील, ज्या ॲक्टिव्हिटीज असतील त्या करायच्या. ह्या करताना तुम्हाला तुमच्या शिक्षकांचं मार्गदर्शनही घेता येईल. हे जे सगळं स्टडी मटेरियल आहे म्हणजे रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, नोट्स आहेत, PPTs आहेत, रेफरन्स मटेरियल आहे, हे सर्व www.umap-portal.in या वेबसाईटवरती उपलब्ध आहे. त्याची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता.
आता तुम्हाला कोर्सचा ओव्हरव्ह्यू झाल्यावरती प्रश्न पडेल की केस स्टडी म्हणजे नक्की करायचं काय? तर केस स्टडी म्हणजे आपल्या सभोवतालच्या वास्तवातील एखाद्या छोट्या विषयाची माहिती, तथ्ये व विश्लेषणाचा वापर करून केलेला पद्धतशीर अभ्यास आणि नोंद. हा अभ्यास वास्तवातल्या कोणत्याही विषयाबद्दलचा असू शकतो. त्यामुळे तो इंटरडिसिप्लिनरी म्हणजेच एका कोणत्या तरी अकॅडमिक डिसिप्लिनला धरून असलेला असण्याची गरज नाही. फक्त एकच अट आहे की तो फील्डवर्क बेस्ड असावा, म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात वास्तवाची नोंद करणं गरजेचं आहे. मग ह्यात काय काय येतं किंवा काय काय असणं अपेक्षित आहे? तर तुमच्या आजूबाजूला दिसणारा कोणताही एक छोटा विषय, म्हणजे ती प्रोसेस असू शकते, छोटी सिस्टीम असू शकते, प्रश्न किंवा समस्या काही असू शकते, तो निवडून त्याची नोंद, मोजमाप व माहिती आधारित केलेलं विश्लेषण म्हणजे आपली केस स्टडी. हा केस स्टडीचा जो रिपोर्ट बनेल तो एक स्थानिक नॉलेज प्रॉडक्ट असेल, ज्याचा स्थानिक पातळीवरती तो विषय समजून घ्यायला विविध स्टेक होल्डर्स म्हणजे भागधारक उपयोग करतील किंवा एखादा निर्णय घेण्यासाठी उपयोग करतील. काही उदाहरणं बघूयात आपण केस स्टडीची. एखाद्या कॉलनीमध्ये किंवा एरियामध्ये घरगुती पाण्याचा वापर कसा केला जातो, त्याचं मॅनेजमेंट कसं असतं, ह्यावरची ही केस स्टडी आहे. तर ह्यात काय काय अभ्यासता येईल? तर त्या कॉलनीतल्या घरांमध्ये प्रति व्यक्ती प्रति दिवशी किती पाणी वापरलं जातं, ते त्याच्यापैकी किती पाणी नळातनं येतं, किती पाणी त्यांना जार किंवा टँकर अशा मार्गातनं घ्यावं लागतं, जे नळाला पाणी येतं ते किती फ्रिक्वेंटली येतं, दिवसातनं एकदा येतं का 2 दिवसांनी एकदा येतं का आठवड्यातनं एकदा येतं, जेव्हा येतं तेव्हा ते किती वेळ येतं, किती तास राहतं, मग घरामध्ये पाण्याचं स्टोरेज किती आहे, टाकी आहे का, असेल तर त्याची कॅपॅसिटी किती लिटर्सची आहे, ती किती दिवस त्यांना ते पुरतं टाकी भरलेली असेल तर पाणी, आणि ते जर इतर पाणी घेत असतील म्हणजे आरोचं किंवा जारचं असं कोणतं पाणी विकत घेत असतील तर त्यासाठीचं त्यांना खर्च किती येतो, ह्या सगळ्या गोष्टींची नोंद करून त्याचा आपण अभ्यास ह्यात करू शकतो. असंच अजून एक उदाहरण बघूयात की जे आपले छोटे दुकानदार किंवा व्यावसायिक असतात, स्मॉल वेंडर्स आपण त्यांना म्हणतो, त्यांचा जर का अभ्यास करायचा असेल तर काय काय करता येईल? तर त्यांच्या व्यवसायामध्ये ज्या काही ॲक्टिव्हिटीज त्यांना कराव्या लागतात त्यांची एक लिस्ट करता येईल, त्याचं डिस्क्रिप्शन लिहिता येईल. नंतर त्या प्रत्येक ॲक्टिव्हिटीजसाठी त्यांना काय काय कच्चा माल लागतो, तो ते कुठून आणतात, त्याच्यासाठीचा खर्च किती येतो, किती प्रमाणात त्यांना तो खरेदी करावा लागतो, मग ते काय काय पदार्थ विकतात, ते कसे बनवतात, या सर्व पदार्थातनं त्यांना साधारण किती वस्तू विकून साधारण किती रेव्हेन्यू येतो, किती मिळकत होते त्यांची एकूण, खर्च किती येतो, जमा खर्चाचं गणित, नफ्या तोट्याचं गणित करता येईल. आणि त्यांच्या बिझनेसमध्ये सिझनॅलिटी जी असेल, काहींचं असं असेल की दिवसातल्या ह्या तासांमध्ये चांगला चालतो, नंतर नाही चालत, काहींचं असं असेल की नाही वीकेंडवरती चांगला चालतो बिझनेस, बाकीच्या दिवसातनं चालत नाही, किंवा काहींचं वर्षामध्ये पीक्स असतील की ह्या 2 महिन्यांमध्ये चांगला चालतो, नंतर फारसा चालत नाही, अशा काही सिझनॅलिटी आहेत का हे बघता येईल. थोडक्यात कोणताही विषय घेऊन त्याच्या काही पैलूंना अजून खोलात जाऊन अभ्यास करून आपण केस स्टडी करूच शकतो. मग मागच्या वर्षीच्या विद्यार्थ्यांनी काय केस स्टडी केल्या होत्या त्याची आपण 2 उदाहरणं बघूयात. या दोन्ही केस स्टडी कोकणातल्या आहेत. कोकणातील कणकवली तालुक्यात हुंबरट गावातील आरोग्यविषयक परिस्थितीचा अभ्यास विद्यार्थ्यांनी केला होता. त्यात त्यांनी काय पाहिलं तर गावातल्या साधारण 160 लोकांची मुलाखत घेऊन सर्वे केला आणि त्यांना आरोग्यविषयक प्रश्न विचारले. त्यात काय काय दिसून आलं की गावामध्ये वयोगटानुसार कोणकोणत्या रोगांचं प्रमाण किती आहे, तसंच आरोग्यविषयक समस्या काय आहेत आणि लोकांचा एका महिनाभरामध्ये साधारण किती खर्च होतो डॉक्टरसाठीचा, हे त्यांनी अभ्यासलं. ही दुसरी केस स्टडी आहे ती शिरगाव येथील बांधण मासेमारीची. ही बांधण पद्धतीची मासेमारी तिथल्या आदिवासी समाजातली लोक करतात. तर हे जे उजवीकडे चित्रात तुम्हाला दिसेल हे बांधण नावाचं त्यांचं ते साधन असतं, ज्याच्या साहाय्याने ते मासेमारी करतात. मग ह्यात मुलांनी काय काय अभ्यास केला की ते बांधण कसं असतं, ते कसं वापरलं जातं, मग कोणत्या ठिकाणी किती मासे मिळतात, कोणत्या प्रकारचे मासे मिळतात इत्यादी.
आणि त्यात काही सिझनॅलिटी दिसून येते का हे त्यांनी अभ्यासलं. मग ह्यात अजून काय काय करता आलं असतं. आरोग्यविषयक समस्यांमध्ये आपण रोगांचं वर्गीकरण करू शकलो असतो. जसं की तुम्हाला संपर्कजन्य जे रोग असतात, सर्दी, खोकला, ताप असे रोग किती प्रमाणात होत आहेत आणि लाईफस्टाईल डिसीजेस ज्यांना आपण म्हणतो, म्हणजे जीवनशैली बदल झाल्यामुळे होणारे आजार, मधुमेह, BP इत्यादी किती प्रमाणात दिसून येत आहेत हे अभ्यासता आलं असतं. किंवा महिन्याला होणाऱ्या खर्चामध्ये डॉक्टरचा खर्च आणि औषधांचा खर्च असा वेगळा वेगळा करून पण बघता आला असता. तसंच बांधण मासेमारीमध्ये हे बांधण कसं बनवलं जातं, त्याची प्रक्रिया काय असते, त्यासाठी काय काय साहित्य लागतं, ते कुठून मिळवतात हे पण विचारता आलं असतं. तसेच एका दिवसात किती मासे पकडले जातात, ते त्यांच्या कुटुंबाच्या वापरातच वापरले जातात का विकले पण जातात, किती दिवस त्यांना ते पुरू शकतात मासे, अशा काही काही गोष्टी ते विचारता येऊ शकल्या असत्या. थोडक्यात प्रत्येक केस स्टडीला अनेक पैलू असतील. आपल्याला जेवढा वेळ उपलब्ध आहे त्याचा अंदाज घेऊन त्यातील काही पैलूंचा आपण अभ्यास करणार आहोत. आता केस स्टडी काय नाही हे एकदा पाहून घेऊयात. आपल्याला केस स्टडीत निबंध लिहिणं अपेक्षित नाही. म्हणजे गावातील समस्या किंवा मी अमुक झालो तर मग काय सुधारणा करेन गावात, किंवा आमच्या विभागाचा विकास आराखडा असा असा असायला पाहिजे, अशा गोष्टी आपण केस स्टडीत लिहायच्या नाहीत. कारण त्यात मतं, विचार आणि कल्पना ह्यांचाच भाग जास्त असतो. आपल्याला केस स्टडीमध्ये वास्तवाची नोंद आणि विश्लेषण करायचं आहे. त्यामुळे प्रत्यक्षात काय दिसतं ह्याचा अभ्यास होणं जास्त गरजेचं आहे. तसंच तुमचे अनुभव किंवा तिथल्या रहिवाशांना होणारा त्रास ह्या गोष्टींचं निवेदन देखील आपल्याला केस स्टडीत लिहायचं नाही. केस स्टडी म्हणजे समाजसेवेचा कार्यक्रम किंवा NSSची एखादी ॲक्टिव्हिटी नाही. त्यामुळे गावात वृक्षारोपण करणं, कॅम्प करणं किंवा रक्तदान शिबिरं घेणं अशा गोष्टी करून त्याचा रिपोर्ट लिहिणं सुद्धा केस स्टडीत आपल्याला अपेक्षित नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केस स्टडी हा कोणताही प्रॉब्लेम सोडवण्यासाठीचा अभ्यास नाही. उत्तरं शोधणं किंवा उपाययोजना सांगणं किंवा एखाद्या गोष्टीत सुधार घडवून आणणं ह्या घटना केस स्टडीमधनं अपेक्षित नाहीत. सुधार येतील, उत्तरं येतील, पण ती खूप नंतर येतील. त्यासाठी आपल्याला जो अभ्यास आवश्यक आहे तो सर्वप्रथम करायला हवाय. त्यामुळे आपला उद्देश सध्या उपाययोजना सुचवणे हा नाही, अभ्यास करणे हा आहे. थोडक्यात केस स्टडी हे मतप्रदर्शन किंवा स्तंभलेखन नाही, समाजसेवा नाही आणि सामाजिक प्रश्नांचे उत्तर किंवा उपाययोजना तर नाहीच नाही. हा आजूबाजूच्या परिस्थितीचा योग्य वैज्ञानिक पद्धत वापरून केलेला छोटेखानी अभ्यास आहे. मग केस स्टडी बाकीच्या अभ्यासांपेक्षा वेगळी कशी आहे? न्यूज रिपोर्टाजमध्ये सुद्धा, बातम्यांमध्ये सुद्धा ग्राउंड लेवल रिपोर्टिंग असतं. फील्ड व्हिजिट्स असतात, लोकांच्या मुलाखती असतात, फोटो वगैरे असतात, डॉक्युमेंटेशन चांगलं केलेलं असतं. पण ते म्हणजे केस स्टडी नाही. कारण की रिपोर्टमध्ये अभ्यासाचा जसा स्ट्रक्चर आवश्यक असतं तसं नसतं आणि ते जनरलाइज सुद्धा करता येत नाही. त्या ठिकाणी त्यावेळी त्या थोड्या लोकांना आलेले अनुभव ह्या स्वरूपाच्या बातम्या असतात. उदाहरण बघायचं झालं तर उजवीकडे एक बातमी आहे. ही नांदेडमधल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये जे रुग्ण दगावले त्यांच्या नातेवाईकांच्या घेतलेली मुलाखती आणि रुग्णालयाची सध्याची परिस्थिती अशावरचा हा लेख आहे. त्याची लिंक खाली दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता. रुग्णालय सुविधा देण्यास कसं अपुरं आहे आणि दगावलेल्या रुग्णांची संख्या कशी आहे आणि त्यांच्या नातेवाईकांचे काय अनुभव होते ह्याची अशी कहाणी त्यात लिहिलेली आहे. पण यात हॉस्पिटल कसं चालतं, सिरियस पेशंटसाठीच्या काय सुविधा आहेत, साधारणपणे आठवड्याला किती लोक भरती होतात, त्यातील गंभीर स्वरूपाचे आजार असलेले किती, उपलब्ध डॉक्टर आणि परिचारिका यांची संख्या किती, ती पुरेशी आहे का नाही, नियमाप्रमाणे ती किती असायला हवी, या संबंधीचा कुठलाही मुद्देसूदपणे आढावा घेतलेला नाही. तसेच इतर रुग्ण म्हणजे ज्यांच्यावर उपचार चांगले झाले त्यांना काय झालं होतं, कोणते उपचार झाले, त्या उपचारांसाठी किती दिवस लागले, दिरंगाई झाली का, साधारण खर्च किती आला, त्या सेवेचा दर्जा काय होता, ह्या कोणत्या बाबींचा यात समावेश केलेला नाही. थोडक्यात अभ्यासाचा अभाव असलेलं ग्राउंड रिपोर्टिंग म्हणजे आपली केस स्टडी नाही. असं बघूयात की इंडस्ट्रियल व्हिजिट्स ज्या आपण करतो त्या आणि केस स्टडी कशा वेगळ्या वेगळ्या आहेत.
इंडस्ट्रियल व्हिजिटमध्ये एखाद्या इंडस्ट्रीमध्ये प्रत्यक्ष काम करणं ह्याचा समावेश असतो. आता ह्यात असं होतं की तुम्ही ज्या बॅकग्राऊंडचे असाल, ज्या डिपार्टमेंटचे असाल, त्या डिपार्टमेंटला अनुसरूनच इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला जॉब मिळतो, इंटर्नशिप मिळते किंवा तिथे तुम्ही व्हिजिट करायला जाता. आणि ह्यामध्ये समाजाशी संपर्क साधण्याचा काही फारसा संबंध येत नाही. प्रायमरी डेटा कलेक्शन, ॲनालिसिस किंवा रिपोर्ट ह्या सगळ्याची गरज असेलच असंच देखील नाही. ह्या उलट आपले प्रश्न, आपले विज्ञान केस स्टडीमध्ये इंटरडिसिप्लिनरी अभ्यास आहे. म्हणजेच कोणत्याही विज्ञान शाखेचे किंवा कॉमर्सचे किंवा इंजिनिअरिंगचे कोणतीही विद्यार्थी येऊन ही केस स्टडी करू शकतात. त्यासाठी शाखेचं बंधन नाही आणि ती कुठेही करता येऊ शकते. आपल्या आजूबाजूच्या कोणत्याही ठिकाणी, अगदी त्याच्यामध्ये छोटे बिझनेसेस, उद्योगधंदे, छोट्या इंडस्ट्रीज सुद्धा येतात, तिथं सुद्धा केस स्टडी करता येऊच शकते. थोडक्यात केस स्टडीमध्ये पद्धतशीरपणे केलेला अभ्यास असायला हवा, फील्डवर्क केलेलं असायला हवं, कम्युनिटी सोबत इंटरॅक्शन केलेली असायला हवी, प्रायमरी डेटा गोळा करून त्याचं विश्लेषण म्हणजेच अनालिसिस केलेलं असायला हवं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्यामध्ये कोणत्याही एका अभ्यासक्रमाचे किंवा शाखेचं बंधन नाही. आता मी केस स्टडी करण्यासाठीचे महत्त्वाच्या स्टेप्स आपण बघूयात. यात 5 टप्पे येतात. पहिला आहे विषय निवडणं, दुसरा आहे केस स्टडीची पद्धत ठरवणं, डिझाईन करणं, नंतर येतं फील्डवर्क करणं आणि डेटा गोळा करणं, त्या डेटाचं डॉक्युमेंटेशन आणि विश्लेषण, अनालिसिस करणं, आणि हा सगळा अभ्यास झाल्यानंतर सगळ्यात शेवटी रिपोर्ट लिहिणं. हे 5 टप्पे यात येतात. आता आपण ह्यातला पहिला टप्पा म्हणजे विषय निवडणं बघणार आहोत. तत्पूर्वी आपण एक पंचसूत्री कायम लक्षात ठेवायला पाहिजे. केस स्टडी ही स्मॉल म्हणजे छोटी, सिंपल म्हणजे सोपी, लोकल म्हणजे स्थानिक, डुएबल करता येण्याजोगी आणि मेजरेबल म्हणजेच मोजता येण्याजोगी असावी. तुम्ही म्हणाल म्हणजे काय? तर छोटी, तुमच्या ग्रुपला जेवढं करता येईल, तुम्ही जेवढे विद्यार्थी आहात त्यांचा आवाका लक्षात घेता छोट्या स्केलवर केलेली असावी. अख्ख्या जिल्ह्याचा किंवा अख्ख्या तालुक्याचा असा अभ्यास आपल्याला करता येणार नाही, अख्ख्या शहराचा देखील शक्य नाही, पण एका गावाचा किंवा एका कॉलनीचा, एका इमारतीचा असा अभ्यास करणं शक्य आहे. त्या दृष्टीनं ती छोटी असावी. सोपी म्हणजे तुम्हाला समजून घ्यायला विषय आणि अभ्यास डिझाईन करायला अवघड वाटता कामा नये. तुम्हाला जे शक्य असेल, जे सोपं वाटेल असा अभ्यास करा. लोकल, स्थानिक असावी म्हणजे तुमच्या आजूबाजूला दिसणाऱ्या घटनांचाच तुम्ही अभ्यास करा, जेणेकरून तुमचं फील्डवर्क आणि बाकीचे लॉजिस्टिक्स सोपे होतील. डुएबल, करता येण्याजोगी असावी. आपल्याला एकच सेमिस्टरचा वेळ आहे आणि तुमच्याकडे जी काही साधनं उपलब्ध आहेत कॉलेजमध्ये की तुमच्या स्वतःकडे, ह्याचा अंदाज घेता सेमिस्टरभराच्या वेळेमध्ये होईल आणि उपलब्ध साधनांमध्ये जी पूर्ण होईल अशीच केस स्टडी करा. मेजरेबल म्हणजे मतं किंवा अंदाज हे न घेता प्रत्यक्षात मोजमाप करता येईल असे विषय बघा. तर मोजमाप करता येणं म्हणजे मेजरेबल असणं म्हणजे नक्की काय हे आपण पुढच्या सेशनमध्ये सविस्तर बघू. सध्या आपण विषय कसा निवडायचा यावरती लक्ष देऊयात. विषय निवडताना तुमचा इंटरेस्ट, तुम्हाला काय आवडतं आणि तुम्हाला काय अभ्यास करावासा वाटतो हे सगळ्यात पहिले बघा. तसंच तुमच्या आजूबाजूच्या घटनांमधनं तुमचे जे अनुभव आहेत त्यांना धरून असणारा विषय निवडा. जे तुम्ही अनुभवलेलं आहे त्याबद्दल तुम्ही अजून जास्त चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकाल. जे तुम्हाला फारसं माहीतच नाही त्याच्यात तुम्हाला गोंधळ जास्त होईल. आणि आपल्याला ही ग्रुपनं करायची ॲक्टिव्हिटी आहे, त्यामुळे तुमच्या टीम मेंबर्सना पण कोणते विषय महत्त्वाचे वाटतात या संबंधात आपापसात चर्चा करा आणि विषय ठरवा. तुमच्या आजूबाजूच्या कोणताही छोटा विषय तुम्ही केस स्टडीला घेऊ शकता. एखादी छोटी प्रक्रिया, ऑपरेशन किंवा छोटे सिस्टीम, प्रश्न, फेनॉमेना काहीही तुम्ही घेऊ शकता केस स्टडीसाठी. ह्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत की हा फील्डवर्क असलेला कोर्स आहे, त्यामुळे वर्गाबाहेर पडून अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. तसंच यात समाजातील विविध घटकांसोबत इंटरॅक्ट करणं म्हणजेच कम्युनिटी एंगेजमेंट असणं गरजेचं आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी
ज्या केस स्टडीमध्ये पूर्ण होतील अशी केस स्टडी तुम्ही निवडा. मग केस स्टडीसाठीचा एरिया कसा निवडायचा, कोणत्या भागामध्ये केस स्टडी करायची, तर ज्या ठिकाणी तुम्ही फील्डवर्क कराल ते तुमच्या कॉलेजपासून किंवा घरापासून जवळ असेल असं बघा. असं का, तर तुम्हाला तिथे प्रवास करण्यासाठी आणि बाकीचे लॉजिस्टिक्स सुद्धा सोपे असतील अशी जागा घ्यायला हवी. तसंच टीममधल्या सर्वच मेंबर्सना फील्डवर्क करणं गरजेचं आहे, त्यामुळे सर्वांसाठी सोयीचं असेल असं ठिकाण बघा. काही उदाहरणादाखल आपण विषय पाहूयात केस स्टडीचे. जर तुम्ही ग्रामीण भागात नसाल तर ग्रामीण भागामध्ये शेती हा सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा विषय आहे. शेतीच्या आधारित बरेच विषय अभ्यासाला घेता येतील, जसं की शेतीतील प्रक्रिया किंवा शेतीसाठी लागणारी पाण्याचं नियोजन, शेतीसाठी आवश्यक वीज किंवा किती उत्पन्न आलं आणि शेतीतलं अर्थकारण काय आहे ह्याबद्दल एक केस स्टडी होऊ शकेल. तसंच शेतीशी निगडित इतर जे उद्योगधंदे असतात, जसं की पोल्ट्री फार्म आहे किंवा दुग्ध व्यवसाय आहे, असे विषय सुद्धा तुम्ही अभ्यासाला घेऊ शकता. उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या गावातील कापूस उत्पादक शेतकरी असा एक अभ्यास असू शकतो, किंवा त्याच गावातलं भूधारक शेतकऱ्यांचं बॅलन्स शीट कसं आहे असा दुसरा अभ्यास असू शकतो. जर शहरी भागात असाल तर अर्थात शेती काही लागू होणार नाही, पण तिथं सर्व्हिस इंडस्ट्री आणि इन्फॉर्मल सेक्टर मोठ्या प्रमाणात असेल, त्यात बरेच केस स्टडी करता येऊ शकतील. जसं की आपल्या आजूबाजूचे छोटे उद्योग, चक्की, स्थानिक बेकरी, पापड लोणचे बनवणे असे गृह उद्योग, पोळी भाजी केंद्र इत्यादी हे केस स्टडीचे विषय होऊ शकतील. तसंच इयरफोन्स, मोबाईल कव्हर इत्यादी विकणारे, कानातल्या टिकल्या विकणारे, फळवाले, भाजीवाले ह्यांच्या व्यवसायांचा अभ्यास पण केस स्टडी होऊ शकतो. आपल्याला ठिकठिकाणी दिसणारे खाद्यपदार्थ विकणारी लोक, जसे की वडापाव, चायनीज, चहा, सँडविच इत्यादी, हे तर केस स्टडीसाठी अगदीच चांगला विषय आहेत. तसंच तुम्ही एखादी कॉलनी, चाळ किंवा बिल्डिंग ह्याला एक सिस्टीम पकडून त्यातील विविध घटकांचा अभ्यास सुद्धा करू शकता. जसं की आमच्या चाळीत प्रत्येक घरात किती पाणी वापरलं जातं, किंवा आमच्या कॉलनीतून किती कचऱ्याची निर्मिती होते, त्याचं वर्गीकरण काय, त्याचं पुढं काय होतं, असं सुद्धा केस स्टडी करता येऊ शकतो. काही विषय हे दोन्ही भागात असतील, शहरी आणि ग्रामीण दोन्हीकडे लागू असतील, जसं की घरातल्या पाण्याचा वापर, आरोग्य सुविधा, कचरा व्यवस्थापन, ट्रान्सपोर्टेशन नीड्स म्हणजे किती कुठे कसा प्रवास केला जातो, अशा प्रकारचे अनेक केस स्टडीज करता येऊ शकतात. थोडक्यात काय, तर कोणत्याही विषयाच्या एक किंवा दोन घटकांवर आधारित बरेच केस स्टडी आपल्याला करता येऊ शकतील. एकच विषय घेऊन दोन ग्रुप वेगवेगळी केस स्टडी करू शकतील आणि प्रत्येक केस स्टडी ही युनिक आहे, त्यामुळे ती वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेली असेल. फक्त आपल्याला जी पद्धत वापरली आहे ती व्यवस्थित असायला पाहिजे, तो अभ्यास आपला पद्धतशीर असला पाहिजे. एकदा विषय निवडल्यानंतर तो विषय आपण स्केच करूयात. म्हणजे काय, तर त्याचं एक छोटं चित्र काढूयात. त्यात काय असायला हवं की त्याच्यामध्ये जे बेसिक ऑपरेशनल गोष्टी आहेत त्या विषयाशी निगडित, ते बेसिक घटक आहेत ते त्या चित्रामध्ये अजून चांगल्या पद्धतीनं दिसून येतील. त्यांच्यात परस्पर संबंध काय आहे हा आपल्याला चांगल्या पद्धतीनं समजून येईल. मग हे स्केच का करायचं, तर ह्यातनं आपल्याला मदत होईल. कोणताही विषय आला की तो खूप मोठा वाटू शकतो, अवघड वाटू शकतो, पण त्याचे जर का छोटे छोटे तुकडे पाडले, त्यांचा आपापसातला संबंध आपण बघितला, तर ते आपल्याला समजायला आणि समोरच्या व्यक्तीला आपण काय अभ्यास करणार आहोत हे समजावून सांगायला सुद्धा सोपं जातं. एकदा तुमच्या डोक्यामध्ये विषयाचा असा उलगडा झाला तर मग त्या मोठ्या विषयातनं कोणते 2-3 घटक निवडून आपण अभ्यास करायचा आहे हे तुम्हाला समजायला सुद्धा सोपं जाईल. मग यात काय काय आलं पाहिजे, तर महत्त्वाच्या प्रोसेसेस त्या विषयातल्या, त्यातले स्टेक होल्डर्स म्हणजे भागधारक, अशा व्यक्ती किंवा समूह किंवा संस्था जे ह्या विषयाशी काही ना काही पद्धतीनं निगडित आहेत किंवा काही ना काही ह्यात काम करतात. तर असे स्टेक होल्डर्स त्यात यायला हवेत. ते आपापसामध्ये कसे इंटरॅक्ट करतात, त्यांच्यात काय काय ट्रान्झॅक्शन्स होतात, काय देवाणघेवाणी होतात, ह्या गोष्टी सुद्धा आपल्या चित्रात आल्या पाहिजेत. एक असं चित्र शेतीशी निगडित बनवलेलं आहे. ह्यात तुम्ही बघाल की सगळ्यात मध्ये शेतजमीन ही आपण घेतलेली आहे. त्याला इनपुट्स काय येतात, तर बिया येतात, खतं येतात, पाणी येतं,
आणि त्याचे आउटपुट्स काय येतात, तर उत्पादन येतं शेतीतनं. पण ते उत्पादन घेण्यासाठी काय काय प्रक्रिया कराव्या लागतात, तर पेरणी आहे, मळणी आहे, कापणी आहे, शेवटी अशा सगळ्या प्रक्रिया येतील. मग ह्या कोण करतं, तर वरती शेतकरी करतो. ह्या प्रक्रियांसाठी काय लागतं, एकतर मशीन्स लागू शकतील किंवा प्रत्यक्ष मजूर लागू शकतील किंवा दोन्ही लागू शकेल. असं हे छोटं शेतीचं चित्र झालं. स्केच कसं काढायचं त्यासाठीच्या स्टेप्स आपण पाहूयात. तुमचा जो केस स्टडीचा विषय असेल त्यासंबंधी कोणते कोणते कीवर्ड्स आहेत, म्हणजेच महत्त्वाचे शब्द आहेत, ह्यांचा विचार करा. तुमच्या डोक्यात जे जे येतील त्यांची एक यादी करा. जर का आपण वडापाववाल्याची केस स्टडी करायची म्हटली तर असे काही विषय, असे काही शब्द आपल्या डोक्यात येतील. मग हे शब्द लिहून झाल्यानंतर तुमच्या टीममध्ये डिस्कस करून बघू शकता की काय राहिलंय का. मग हे जे आपण शब्द लिहिले आहेत त्यांचं वेगवेगळ्या गटामध्ये वर्गीकरण करायला बघा. एक गट काय असेल, जो प्रोसेसेसचा असेल, प्रक्रियांचा असेल. दुसरा असेल की भागधारकांचा असेल. तिसरा असेल साधनं किंवा सामुग्री इत्यादी गोष्टींचा असेल. ह्या अशा गटांमध्ये वर्गीकरण केलं तर आपल्या वडापावच्या केस स्टडीचे शब्द हे असे दिसतील. ह्यामध्ये काही राहिलं आहे का ह्याचा अंदाज घ्या. वर्गीकरण झाल्यानंतर यात अजून कोणते शब्द असतील का, मग कोणत्या कॅटेगरीमध्ये काही शब्द आपण विसरलो आहोत का याचा अंदाज घ्या. उदाहरणार्थ इथं सामुग्री लिहिली आहे, त्याच्यामध्ये बेसन लिहिलेलंच नाही, ते लिहा. असेही काही शब्द असतील ज्यांचं तुम्हाला पटकन वर्गीकरण करता येणार नाही, त्यांना तात्पुरतं वेगळं लिहून ठेवा. मग आता यातला फोकस काय असणार आहे, कशावरती आपल्या सगळ्यात जास्त लक्ष आहे, ती गोष्ट तो घटक मध्ये लिहा. त्याला मध्ये ठेवून बाकीच्या घटकांना त्याच्या भोवतून लिहा आणि त्यांचे बाणानं त्यांचा परस्परांमध्ये काय संबंध येतो तो लिहा. हे आपण उदाहरण अजून चांगलं पक्क केलं तर आपल्याला असं दिसेल. त्याला इनपुट्स काय काय लागतील, कच्चा माल लागेल, जागा लागेल इत्यादी. त्याच्यावरती काय काय प्रक्रिया होतील, बनवण्याची प्रक्रिया होईल, वाढणं असेल, साफसफाई असेल आणि त्यातून जे प्रॉडक्ट्स बनतील, म्हणजे वडापाव असेल, भजी बनेल, मग ते विकले जातील कस्टमर्सना आणि कस्टमर्सकडनं वडापाववाल्याला पैसे येतील. हे आपलं छोटंसं वडापाववाल्याचं स्केच झालं. अशी तुम्हाला तुमच्याही विषयाची छोटंसं स्केच बनवता येईल. आपण हे का करायचंय, तर आपल्याला आपल्या विषयाची क्लॅरिटी यायला मदत होईल. आपण हे बनवून चित्र बनवून झाल्यानंतर हे बघा की आपण सगळे लिस्टमधले सगळे कीवर्ड्स चित्रामध्ये आलेले आहेत ना, त्यांचा आपापसातला जो संबंध आहे तो बाणानं नीट दाखवलेला आहे ना, आणि तुमचं स्केच खूप गिचमिडं झालेलं नाही ना, त्यात एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा आलेली नाही ना, हे पाहून घ्या. आणि तुम्हाला या चित्रातून काय सांगायचं आहे ते नीट दिसत आहे ना ह्याची एकदा खात्री करून घ्या. प्रयत्न करून बघा की हे तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींना समजावून सांगता येतंय का. इथे आपल्या बॅचलर्सच्या विद्यार्थ्यांसाठीचं सेशन संपतंय. पुढच्या सेशन आधी आपल्याला काही स्टेप्स किंवा ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. एक तर तुम्ही जो विषय निवडाल तुमच्या मित्रमैत्रिणींशी चर्चा करून त्या विषयासंबंधी काही वाचन करा. 2-3 डॉक्युमेंट्स वाचणं सुद्धा पुरेसं आहे. नंतर तुम्ही स्वतः एकदा एकट्यानं तुमच्या विषयाचं स्केच बनवून बघा. मग तुमच्या ग्रुपमध्ये ते डिस्कस करा, टीम मेंबर्ससोबत डिस्कस करा आणि सगळे मिळून एक चांगलं स्केच बनवा. मग शेवटी जे तुमचं स्केच बनलेलं असेल ते आणि तुमचा विषय काय आहे हे दोन्ही तुमच्या शिक्षकांसोबत शेअर करा आणि त्यांचा सुद्धा त्याच्यावरती फीडबॅक घ्या. आपण पुन्हा भेटू तिसऱ्या सेशनला. आता मास्टर्सच्या विद्यार्थ्यांसाठी तुमची केस स्टडी ही बॅचलर्सच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त डिटेल्ड असायला हवी आहे. त्यामुळे प्रत्येक सेशनमध्ये बॅचलर्सच्या विद्यार्थ्यांसाठीचा अभ्यास झाला की तुमच्यासाठी म्हणून खास काही स्लाइड्स जास्तीच्या असतील. त्यात तुम्ही तोच अभ्यास अजून खोलात जाऊन कसा करायचा हे शिकाल. तर मास्टर्सच्या विद्यार्थ्यांनी सुद्धा स्केच बनवायचा आहे, पण त्यांचं स्केच हे बॅचलर्सच्या विद्यार्थ्यांपेक्षा जास्त डिटेल्ड असेल. म्हणजे कसं, तर आपण आपलं पुन्हा वडापावच्या बिझनेसची केस स्टडी बघू आणि त्याच्यामध्ये अजून खोलात जाऊन काय काय बघता येईल ह्याचा अंदाज घेऊ. उदाहरणार्थ इथं आपण इनपुट्समध्ये रॉ मटेरियल्स घेतलेले आहेत
आणि इन्फ्रास्ट्रक्चर घेतलेलं आहे. मग इन्फ्रास्ट्रक्चरचे डिटेलिंग आपल्याला करता येऊ शकेल. जागा असेल, विजेचं कनेक्शन किंवा पाणी असेल, ह्या गोष्टी असतील. तसंच बसायला जागा देतोय का तो, खुर्च्या वगैरे मांडलेल्या आहेत का, तर त्याचा खर्च सुद्धा वेगळा येईल, त्या जागेचा खर्च येईल. मग ह्यातमध्ये खर्चाचे आपल्याला 2 वर्गीकरण करता येतील. जो इन्फ्रास्ट्रक्चरची कॉस्ट असेल त्याच्यामध्ये सुद्धा काही फिक्स्ड असेल, काही रिकरिंग असेल. रॉ मटेरियलचा खर्च हा आपला रिकरिंग कॉस्ट असेल, तो आपल्याला अजून डिटेलमध्ये मांडता येईल. ज्या तो प्रक्रिया करतो त्याच्यामधल्या काही प्रक्रिया तो आधीच घरून करून येत असेल, काही तिथं प्रत्यक्ष करत असेल, हा फरक येईल. तर तो यामध्ये आपण एक महत्त्वाचा गोष्ट नाही घेतली आहे की पाव तो बाहेर आणत असणार. मग तो कुठून आणतो, त्याच्यासाठीचा खर्च, त्याचं लॉजिस्टिक्स, ह्या गोष्टी येतील. जो त्या डिशेस बनवतो त्यात त्यानं कोणत्या डिशची किती किंमत काय ठेवली आहे ह्याचा अंदाज घेता येईल. किंवा तो अजून वेगवेगळ्या डिश का ऑफर करायचा प्लॅन करतोय का किंवा का करत नाही, ह्या गोष्टी बघता येतील. त्याच्या प्रॉडक्ट्समध्येच त्याच सामानातून अजून दुसऱ्या काही काही डिशेस बनवू शकतात. जसं की समोसा बनवू शकतो, मग तो ठेवतो का नाही ठेवतो, का नाही ठेवत, अशा गोष्टीही बघता येतील. तसंच कोणती डिश साधारण किती प्रमाणात विकली जाते आणि रेव्हेन्यू जो येतो त्याचं सुद्धा वर्गीकरण करून अभ्यास करता येऊ शकतो. की काय जास्त चांगलं चालतं, काय कमी चालतं, याचं अनालिसिस तुम्हाला करता येऊ शकतं. थोडक्यात काय तर हे जे तुम्ही प्रत्येक बॉक्स काढलेले असतील पहिल्यांदा, त्या प्रत्येक बॉक्सला काही काही प्रश्न विचारले तर आपल्याला एक एक लेअर अजून आत जाऊन मोठं चित्र दिसू शकतं त्याच व्यवसायाचं. हे असं चित्र एक समोर तुम्ही बघू शकता. जर का आपलं मगाचं शेतीचं उदाहरण घेतलं तर त्याला खोलात जाऊन आपण असं बघू शकतो की आता पाणी आणि विजेची व्यवस्था इनपुट्समध्ये येते. मग ती कुठनं येते, त्यासाठी कॅनॉल आहे का किंवा बोर आहे का, किंवा वीज पुरवठा होतो तो नियमित आहे का नाही, ह्या गोष्टी डिटेलमध्ये बघता येतील. जे उत्पन्न होतं ते बाजारात जातं, म्हणजे कसं जातं, त्या बाजारभाव किती मिळतो, ह्याचं अर्थकारण हे पण डिटेलमध्ये बघता येऊ शकतं. ह्या ज्या प्रक्रिया आहेत शेतीच्या, ह्या सगळ्याच पिकाला अशा असतील असं नाही. कोणी जर का मल्चिंग केलेलं असेल तर त्याच्या प्रोसेसेस वेगळ्या येतील. ह्या गोष्टी आपण अजून डिटेलमध्ये बघू शकतो. किंवा शेतकऱ्याचं जर का डिटेलिंग करायचं झालं तर कोणी दुसऱ्याच्या जमिनीवरती कसायला घेतलं असेल तर ते वेगळं येईल, कोण स्वतःच्या जमिनीवरती कसत असेल ते वेगळं येईल. अशा गोष्टी करून आपण अजून डिटेल शेतीची सुद्धा स्केच बनवू शकतो. ती साधारण अशी दिसेल. आता मास्टर्सच्या विद्यार्थ्यांसाठीच्या एक्सरसाइजेस, की तुम्ही जो विषय ठरवाल तुमच्या ग्रुपमध्ये दोघांनी मिळून जो ठरवाल त्याच्याशी निगडीत काही डॉक्युमेंट्स किंवा आर्टिकल्स साधारण 4-5 वाचा. तुम्हाला त्या विषयाची व्याप्ती समजून घ्यायला, त्याच्याबद्दलच्या अजून जास्त गोष्टी समजायला मदत होईल. नंतर विषय जो असेल त्याचा एक डिटेल्ड स्केच बनवा. तुमचा जो टीममेट आहे किंवा जी टीममेट आहे तिच्याशी मिळून चर्चा करून एक स्केच फायनल करा. मग तुमचा विषय आणि तुमचं स्केच हे तुमच्या फॅकल्टींना दाखवा आणि त्यांचा त्याच्यावरती फीडबॅक घ्या. भेटू तिसऱ्या सेशनमध्ये. थँक्यू.